युसुफ पठाण, प्रतिनिधी मालेगाव, नाशिक। मनमाडकरांसाठी आनंदाची बातमी। करंजवन धरणाचा जलस्तर वाढला, 41% जलसाठा। गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या करंजवन धरणाच्या जलस्तरात मोठी वाढ झाली आहे। धरण सध्या 41% भरला। धरणातील वाढता जलसाठा ही मनमाडकरांसाठी अत्यंत सुखद आणि आनंद देणारी बातमी असून यामुळे यंदाच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे, अशी माहिती नांदगाव मनमाड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुहास अण्णा कांदे यांनी दिली आहे। मनमाड शहराचा पाण्याचा भीषण दुष्काळ कायमचा मिटवण्यासाठी आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या अथक प्रयत्नांमधून आणि दूरदृष्टीतून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवन ते मनमाड पाणी पुरवठा योजना साकारण्यात आली। ही योजना मनमाडकरांसाठी खऱ्या अर्थाने संजीवनी ठरली आहे। या योजनेच्या यशामुळे गेल्या 50 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच यंदाच्या कडक उन्हाळ्यात मनमाडकरांना दर 3 दिवसांनी पाणी मिळालं। अन्यथा यापूर्वी मनमाडमध्ये नागरिकांना पाण्यासाठी महिनाभर वाट पाहावी लागत होती। एकेकाळी मनमाडकरांना अशक्य वाटणारी ही पाणी पुरवठा योजना आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या भगीरथ प्रयत्नांमुळे आज यशस्वीरित्या सुरू असून यातून संपूर्ण शहराला नियमित पाणी पुरवठा केला जात आहे। यामुळे मनमाडमधील मायबाप जनता, माता भगिनी आणि छोटे मोठे व्यापारी बांधव यांची पाण्यासाठी होणारी वणवण आता कायमची दूर झाली आहे। मनमाड शहरातील भारतनगर येथे अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आलं आहे। करंजवन धरणातून येणारे पाणी या केंद्रात अत्यंत प्रभावीपणे फिल्टर केलं जातं। या जलशुद्धीकरण केंद्रातूनच आज संपूर्ण मनमाड शहराला स्वच्छ आणि शुद्ध फिल्टर केलेल्या पाण्याचा पुरवठा केला जात असून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते। करंजवन धरणातील वाढणारा जलसाठा आणि आपली पाणी पुरवठा योजना यांमुळे मनमाडचा पाण्याचा प्रश्न आता इतिहास जमा झाला आहे। मनमाडकरांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच माझ्या कार्याची पोचपावती आहे। आमदार सुहास अण्णा कांदे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.